बीडमध्ये ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत। आज ओबीसी संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे। हा मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी आरक्षण संरक्षणाचे निवेदन देण्यात येणार आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांना जाणीवपूर्वक ट्रोल केले जाते आहे, त्यामुळे 2024 ला ओबीसी समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा महात्मा फुले समता परिषद राज्य उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी सरकारला दिला आहे। आज देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना आव्हान केलं होतं की आज 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यातील जे विधानसभा विधान परिषद आमदार असतील त्यांना निवेदन, तसेच जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन, जे ओबीसीचं आरक्षण चाललेलं आहे ते वाचवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आज आपण पाहता सरकार म्हणते ओबीसीला धक्का लागणार नाही, परंतु ज्या पद्धतीने बॅकडोर एंट्री चालू आहे, ज्या बोगस कुणबी नोंदी सापडत आहेत, आज फेसबुक व्हॉट्सअपवर पहा तुम्ही कसे खाडाखोड करून नोंदी चालू आहेत, त्या कुठंतरी सरकारने बंद केलं पाहिजे। जो बोगस सर्वे चालू आहे, आज आपण सर्वे करताना हुकुमशाही झुंडशाहीने त्या लोकांना मारहाण करून हे असंच लिहा ते तसंच लिहा हे चालू आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगतो। आणि मुख्यमंत्री सांगतायत की ओबीसीला धक्का लागणार नाही, परंतु इकडं मुख्यमंत्री स्वतः हे संविधानिक पदावर आहेत। मुख्यमंत्री कुठल्या समाजाचे नाहीत, मुख्यमंत्र्यांना देखील ओबीसीने मतदान केलेलं आहे, परंतु ज्या वेळेस वाशी येथे कार्यक्रम होतो आणि मुख्यमंत्री 1 मराठा लाख मराठा म्हणतात, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण 1 ओबीसी लाख ओबीसी म्हणलं पाहिजे त्या ठिकाणी, अशी आमची मागणी आहे। का तर मुख्यमंत्री एका समाजाचे नाहीत कुठल्या। ज्या पद्धतीने बॅकडोर एंट्री चालू आहे ती कुठेतरी बंद झाली पाहिजे। भुजबळ साहेब रात्रंदिवस ओबीसी प्रश्नावर लढतात, जाणीवपूर्वक त्यांना ट्रोल केलं जात आहे। शिंदे साहेबांचे आमदार जे कोणी असतील, काल ज्यांनी जे वक्तव्य केलं, शिंदे साहेबांनी त्यांना समज दिली पाहिजे, नसता आम्ही 2024ला शिंदे साहेबांच्या सगळ्या आमदारांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत। का तर ओबीसी आता जागृत झालेला आहे। आदरणीय भुजबळ साहेब असतील, पडळकर साहेब असतील, जानकर साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, दळे साहेब असतील, सगळे वडेट्टीवार साहेब असतील, दळे साहेब असतील, सगळे ओबीसीचे नेते आज रात्रंदिवस करतायत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी। परंतु या शिंदे समितीच्या माध्यमातून जो प्रकार चाललेला आहे तो कुठंतरी बंद झाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत।